MPSC क्रॅक करणं म्हणजे अ, लाखो रुपयांचे क्लास, पुण्यातली हॉस्टेल्स आणि भरपूर पैसा असं एक समीकरणच आपल्या डोक्यात फिक्स असतं ना? हो, नक्कीच. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी हा समज पूर्णपणे मोडून काढते. बरोबर. आपण कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार यशवंत लांडगे यांच्या एका लेखावर चर्चा करतोय. विषय आहे वडणगे गावच्या अस्मिता लांडगे हिचा. तिने एकाच वेळी कर महसूल सहाय्यक आणि मंत्रालय लिपिक अशा 2 पदांवर बाजी मारलीय. आणि तेही कुठल्याही महागड्या क्लासला न जाता. अरे वा! म्हणजे सर्व भौतिक साधने अपुरी पडत असताना अशी मोठी आव्हाने कशी पार केली जातात हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे. नक्कीच. पण हे बघा, हे जे यश आहे ना, ते काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये. यामागे ना तिच्या कुटुंबाचा पिढ्यानपिढ्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे नक्की काय? म्हणजे तिचे आजोबा, मंगू मामा आणि आजी धोंडूबाई यांनी आयुष्यभर शेतात मजुरी केली. मिळेल ते खायचं आणि नुसतं कष्ट करत राहायचं, हाच त्यांचा जीवनमंत्र होता. बापरे, खूपच हलाखीची परिस्थिती. हो ना? आणि त्यानंतर तिचे वडील भगवान आणि आई छाया यांनीही स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या. आपण नाही शिकलो तरी चालेल, पण मुलांनी शिकून मोठं व्हावं या जिद्दीने त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. हे ऐकताना ना मला असं वाटतंय जसं जसं कुठल्याही आधुनिक मशीन्सशिवाय एखाद्या भव्य इमारतीचं बांधकाम कोणीतरी नुसत्या हाताने करतोय. अगदी तंतोतंत जुळतीये ही तुलना. पण इथे मला एक प्रश्न पडतो. अत्यंत गरिबी आणि असा पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष माणसाला खचवून टाकतो बऱ्याचदा. मग अस्मिताच्या बाबतीत तो यशाची एवढी मोठी प्रेरणा कसा बनला? कारण ना या संघर्षातून अस्मिताला जी मानसिक ताकद मिळाली ती कोणत्याही पुस्तकातून मिळत नाही. म्हणजे बघा, जेव्हा कुटुंबाकडे गमावण्यासारखं काहीच नसतं ना, तेव्हा त्यातून एक वेगळीच चिकाटी तयार होते. बरोबर आहे. गमावण्याची भीतीच उरत नाही. अगदी बरोबर. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात जास्त काय लागतं तर प्रेशर हाताळण्याची क्षमता, संयम. म्हणजे परीक्षेचं टेन्शन कमी वाटतं तिला. हो. ज्या मुलीनं लहानपणापासून कुटुंबाचा जगण्याचा रोजचा तो भयंकर संघर्ष पाहिलाय, तिच्यासाठी परीक्षेचं टेन्शन खूपच क्षुल्लक असतं. हीच ती खरी शिदोरी आहे जी तिला या संघर्षातून मिळाली. हे मान्य आहे. हा संघर्ष एक जबरदस्त मोटिवेशन नक्कीच असू शकतो. पण MPSCचा एवढा अवाढव्य सिलेबस असतो. नुसत्या मोटिवेशनवर किंवा भावनिक होऊन तर परीक्षा पास होता येत नाही ना. नाही, अजिबात नाही. मग आपल्याकडे जो एक समज आहे की लाखो रुपये फी असणाऱ्या क्लासशिवाय MPSC क्रॅक करणं अशक्य आहे, ते जे स्ट्रॅटेजिक मार्गदर्शन मिळतं तिथे, ते तिने स्वतःहून कसं मिळवलं? तिथेच तिची खरी रणनीती दिसून येते. म्हणजे महागडे कोचिंग क्लासेस नव्हते, तरीही तिने स्वतःच्या अभ्यासाची इमारत कशी उभी केली हे खूप महत्वाचं आहे. तिने काय वेगळं केलं? तिने वेळेचं योग्य नियोजन केलं. आणि क्लास लावला नाही याचा अर्थ तिने प्लॅनिंग केलं नाही असा होत नाही. तिने आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला. म्हणजे स्वतःचं पॅटर्न डिकोड केलं. हो. स्वतःच्या अभ्यासाचे छोटे छोटे टप्पे ठरवले. महागडे क्लास तुम्हाला रेडीमेड नोट्स देतात हे खरं आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतः माहिती शोधताना, ती समजून घेता, तेव्हा ती तुमच्या मेमरीमध्ये जास्त काळ टिकते. बरोबर. म्हणजे स्पून फिडिंग ऐवजी तिने स्वतःची एक सिस्टम तयार केली. नक्कीच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास ढळू दिला नाही. महागडी साधनं ही केवळ मार्ग दाखवू शकतात, ती यशाची हमी देत नाहीत. खरंय. बाह्य साधनांपेक्षा आंतरिक शिस्त जास्त महत्वाची ठरते इथे. अगदी. आज ती केवळ एक यशस्वी उमेदवार राहिलेली नाहीये, तर ग्रामीण भागातील अशा अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण बनली आहे, ज्यांना वाटतं की पैशाअभावी काहीच शक्य नाही. या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्पष्ट ध्येय आणि कठोर शिस्तीच्या जोरावर कोणतंही शिखर सर करता येतं. हो. आणि यश हे केवळ ज्ञानावर नाही, तर मानसिक ताकद आणि संयमावर अवलंबून असतं, हे अस्मिताने सिद्ध करून दाखवलंय. नक्कीच. पण हे सगळं बघताना ना एक विचार नक्कीच मनात आल्याशिवाय राहत नाही. कोणता? म्हणजे अस्मितासारख्या एका मुलीचं यश संपूर्ण गावाला नवी आशा देतं हे खरंय, पण जर आपल्या शिक्षण व्यवस्थेनेच कुटुंबाच्या या अशा अमानुष त्यागावर अवलंबून न राहता अशा तळागाळातील बुद्धिमत्तेला अगदी सुरुवातीपासूनच संस्थात्मक पाठबळ दिलं, तर अशा किती अस्मिता दरवर्षी घडू शकतील, नाही का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.